तर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करा बैठकीमध्ये प्रकाश शेंडगे यांनी ही मागणी केली आहे। आता सध्या ओबीसी नेत्यांची सरकारसोबत महाबैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये प्रकाश शेंडगे यांनी ही मागणी केली। सगळे सोयऱ्याचा अध्यादेश रद्द करा अशी मागणी शेंडगे यांनी केली आहे। तर सध्या ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत महाबैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नका अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली। तसंच सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करा अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे। तर महत्त्वाचे नेते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावर काही हरकती मागवण्यात आल्या होत्या, त्यामुळे सगळे सोयऱ्याचा अध्यादेश रद्द करा अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली। तसंच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नका, सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावर 8 लाख हरकती आलेल्या आहेत असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय। त्यामुळे सरकारनं हरकतींवर आतापर्यंत निर्णय का घेतला नाही असा सवाल प्रकाश शेंडगेंनी या बैठकीमध्ये केला आहे। आणि या हरकतींचा आधार घेऊन सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करा अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे। सध्या शिंदे फडणवीस यांची ओबीसी नेत्यांबरोबर चर्चा सुरू आहे। तर दिलेल्या कुणबी नोंदी या बोगस आणि खोट्या आहेत असं प्रकाश शेंडगे यांनी बैठकीमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे। सरकारबरोबरची ही बैठक सुरू झाली आहे, त्यामध्ये प्रकाश शेंडगेंनी हे मुद्दे मांडलेत। सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करा अशी मागणी प्रकाश शेंडगेंनी केली आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नका असं त्यांनी म्हटलं। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तात्काळ नोंदी थांबवा अशी मागणी शेंडगे यांनी केली। काही मुद्दे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत। प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे तात्काळ या नोंदी थांबवा अशी मागणी शेंडगे यांनी केली। तर प्रकाश शेंडगे यांच्याकडून काही मागण्या सरकारपुढे ठेवण्यात आलेल्या आहेत। सध्या ओबीसी शिष्टमंडळाशी सरकार चर्चा करते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या बैठकीसाठी उपस्थित आहेत। सगळे सोयऱ्यांवर 27 तारखेला सुनावणी होणार आहे, तोपर्यंत नोंदी थांबवा अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी बैठकीमध्ये केली आहे। सगळे सोयऱ्यावर 27 तारखेला सुनावणी होईल, तोपर्यंत नोंदी थांबवा असं शेंडगे यांनी म्हटलं। आणखी काही मुद्दे त्यांनी या संदर्भात मांडले। तसंच सगळे सोयऱ्याचा अध्यादेश रद्द करा अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे। हरकती मागवण्यात आल्या होत्या, 8 लाख हरकती आलेल्या आहेत। यावर सरकारने अद्याप निर्णय का घेतला नाही असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी केला आहे। ओबीसी शिष्टमंडळाची सध्या सरकारसोबत चर्चा सुरू आहे।